Dear friends, next article is C4 plants. हॉट मॉइस्ट एन्व्हायरमेंट मध्ये हाय टेम्परेचर मध्ये राहण्यासाठी मॉडिफाय झालेला हा प्लांटचा ग्रुप आहे. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ट्रॉपिकल कंडिशन मध्ये हाय टेम्परेचर जिथं आहे तिथं राहण्यासाठी मॉडिफाय झालेला हा प्लांटचा ग्रुप आहे. 15% plants like grasses, corn, sugarcane are C4 plants. Divides photosynthesis specially. लाइट रिएक्शन मेसोफिल सेल मध्ये होणार आणि केल्विन सायकल बंडल सीट सेल्स मध्ये होणार. आता जे C4 प्लांट आहेत त्यांच्यामध्ये काही ॲनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल मॉडिफिकेशन असतात. सुरुवातीला ॲनाटॉमिकल मॉडिफिकेशन आपण पाहू. यांच्यामध्ये जे मॉडिफिकेशन आहेत अगोदर इथं पाहून मग मी डायग्राम सेपरेट पण काढून तुम्हाला दाखवतो. इथं जर ही अप्पर इपिडर्मिस आणि लोअर इपिडर्मिस आहे आणि मध्ये या ज्या सर्व सेल्स आहेत इथं दीज आर मेसोफिल सेल्स. या सर्व सेल्स कशा आहेत? मेसोफिल सेल्स, मेसोफिल सेल्स, मेसोफिल सेल्स, मेसोफिल सेल्स. आणि हा आहे वॅस्क्युलर बंडल. हा वॅस्क्युलर बंडल आहे. या वॅस्क्युलर बंडलच्या भोवती ज्या सेल्स आहेत त्या सेल्सना पॅरेन्कायमॅटस आणि या बंडल सीट सेल्स आहेत. बंडल सीट सेल्स म्हणून आपण याला, किंवा इकडे हेडिंग आहेच बंडल सीट सेल्स. The mesophyll cells are connected with bundle seed cells by. हे मेसोफिल सेल्स आणि याचं कनेक्शन कशानं आहे? प्लाझ्मोडेस्माटा कनेक्शन्स आहेत, प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन्स. As the vascular bundles are covered by bundle seed cells, it looks like a ring, like a necklace, hence called as Kranz anatomy. त्यालाच आपण त्यामुळं Kranz anatomy म्हणतो. Bundle seed cells are arranged in the form of ring just like a necklace. आपल्याकडे नेकलेस असतं तसं. म्हणून जर्मन शब्द आहे क्रांज. क्रांज अनाटॉमी, लाईक अ नेकलेस. आता या ठिकाणी महत्वाचे ॲडॅप्टेशन काय? एक तर क्रांज अनाटॉमी आहे. लीफ मध्ये फोटोसिंथेटिक सेल्स दोन प्रकारच्या आहेत, मेसोफिल टिश्यू अँड बंडल सीट सेल्स. मेसोफिल सेल्स अँड बंडल सीट सेल्स. या मेसोफिल सेल मध्ये जे क्लोरोप्लास्ट असतात ते स्मॉल आणि ग्रॅनल आहेत. म्हणजे लाईट रिएक्शन होणार या क्लोरोप्लास्ट मध्ये. स्मॉल ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. So they are mainly only concerned with light reaction and dark reaction also. Mesophyll chloroplast. Bundle sheath chloroplast are large. इथं ग्रॅना आहेत, आपण सांगितलंय मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना आहेत. बट बंडल sheath chloroplast do not have grana
They are large and agranal chloroplast. प्रश्न निर्माण होतो की बंडल शीथ क्लोरोप्लास्ट डीपली सीटेड आहेत बंडल शीथ सेल्स मध्ये का? आपल्याला माहिती आहे फोटो रिस्पिरेशन होऊ द्यायचं नाही आहे. फोटो रिस्पिरेशन अजिबात होऊ द्यायचं नाही आहे. मग त्यासाठी काय काय करावं लागेल? RUDP कार्बोझायलेज CO2 मिळालं, CO2 च्या मागं लागतं, O2 मिळाला, O2 च्या मागं लागतं. तर आपण इथं प्रिकॉशन काय घ्यायची? त्याला ऑक्सिजन मिळूच द्यायचा नाही आणि भरपूर CO2 द्यायचा आणि टेम्परेचरचा परिणाम सुद्धा कमीत कमी होईल याचा प्रयत्न करायचा. 3 गोष्टी इथं केलेल्या आहेत. बंडल शीथ सेल्स आर डीपली सीटेड. Bundle sheath cells are deeply seated to minimize the effect of temperature. त्या रुबिस्कोवर टेम्परेचरचा कमी परिणाम व्हावा एक प्रिकॉशन घेतली, जे C3 प्लांटना जमलं नाही. दुसरा प्रयत्न, क्लोरोप्लास्ट 2 प्रकारचे बनवले, मेसोफिल क्लोरोप्लास्ट आणि बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना स्ट्रोमा त्याप्रमाणे कमी आहे, परंतु ग्रॅना वेल डेव्हलप आहे. परंतु बंडल शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना पुअर आहेत किंवा ग्रॅनाच नसतात. का ग्रॅना नसतात क्वेश्चन विचारला जाईल. अतिशय महत्वाची माहिती आहे, सहजासहजी बुक मध्ये माहिती मिळत नाही, ही लक्षात असू द्या. इथं जर ग्रॅना असते तर लाईट रिॲक्शन झाली असती, फोटोलिसिस प्रोसेस झाली असती आणि ऑक्सिजन बाहेर पडला असता तर रुबिस्को ऑक्सिजनच्या भानगडीत पडलं असतं, नादाला लागलं असतं. त्याला ऑक्सिजन मिळूच द्यायचा नाही, म्हणून लाईट रिॲक्शनच नको. म्हणून बंडल शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये लाईट रिॲक्शन होऊ नयेत म्हणून क्लोरोप्लास्ट अग्रॅनल असतात. आणि इथं CO2 कॉन्सन्ट्रेशन जास्त असावं. CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम आहे. हाय CO2 कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी मेंटेन केलं जातं. त्यामुळं या बंडल शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये रुबिस्को एन्झाईमला CO2 भरपूर मिळाला, ऑक्सिजन मिळूच दिला नाही. त्यामुळं CO2 फिक्सेशन करण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही आणि म्हणून C4 प्लांट मध्ये फोटो रिस्पिरेशन होत नाही, निग्लिजिबल किंवा होत नाही. हे anatomical modification, chloroplast dimorphism, Kranz anatomy. Bundle sheath cells are deeply seated to minimize the effect of temperature. Presence of bundle sheath bundle sheath chloroplast are agranal to prevent the combination of RUDP carboxylase with oxygen. हे सगळे प्रयत्न या C4 प्लांटनी केलेत. हे anatomical modification त्यांच्यामध्ये आहेत. तीच डायग्राम पुन्हा सेक्शनल व्ह्यू दाखवलेला आहेत. मेसोफिल सेल्स आहेत, वॅस्क्युलर बंडल शीथ सेल्स आहेत, पॅरेनकायमॅटस आहेत, डीपली सीटेड आहेत. त्यामुळं टेम्परेचरचा इफेक्ट कमी होतो. रुबिस्कोची काळजी जास्त घ्यायची, कारण त्याच्याशिवाय फोटोसिंथेसिस कोण करू शकत नाही. परंतु ते CO2 शी प्रामाणिक नाही. CO2 मिळाला CO2 बरोबर, O2 मिळाला O2 बरोबर. त्यामुळं त्याला O2 पासून दूरच ठेवायचंय. फक्त CO2 म्हणजे CO2च द्यायचा आहे त्याला. म्हणून हे प्रयत्न केलेत. बघूया आता C4 प्लांट मध्ये फिजियोलॉजिकल काय केलेलं आहे मॉडिफिकेशन. C4 पाथवे कसा आहे? हॅच स्लॅक
कोरशॅक HSK यांनी हा पाथवे फाइंड आउट केला, म्हणून त्याला HSK पाथवे म्हटलं जातं. 2 वेळा CO2 फिक्सेशन होतं, म्हणून त्याला डायकार्बोझायलेशन ऍसिड सायकल म्हणायचं. पहिला स्टेबल कंपाऊंड 4 कार्बन कंपाऊंड आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड, म्हणून C4 पाथवे असं म्हटलं जातं. सुरुवातीला कोरशॅक नावाच्या सायंटिस्टनं हा पाथवे शुगर केन मध्ये फाइंड आउट केला. तुम्हाला मागचे PMTचे पेपर्स पाहिले तर मेजॉरिटी एक्झाम मध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे, which of the following is highly efficient photosynthesizing organism or plant? शुगर केन. सर्वात जास्त फोटोसिंथेसिसची इफिशियन्सी कोणामध्ये आहे तर शुगर केन मध्ये. बघूया आता रिॲक्शन्स. मेसोफिल क्लोरोप्लास्ट किंवा मेसोफिल सेल मध्ये होणाऱ्या रिॲक्शन्स आणि बंडल सीथ सेल्स मध्ये होणाऱ्या reactions of mesophil. Some reactions takes place in mesophil chloroplast, some in bundle sheath chloroplast. So there is cooperative photosynthesis, diversity in photosynthesis in C4 plants. आता initial CO2 fixation takes place. Initial CO2 fixation takes place in mesophil chloroplast. बघूया प्रोसेस कशी होते. आता RUDP कार्बोझायलेज प्रामाणिक एन्झाईम CO2 शी नाही आहे, आणि मग प्रामाणिक नसेल, जसं आपल्या देशात एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीवर एखाद्याला नेमलं पण ते दुसऱ्यालाच माहिती पुरवायला लागलं तर आपल्या देशात त्याला लगेच मोठी शिक्षा द्यायची पद्धत नाही, त्याची बदली करायची दुसरीकडं. तसं इनिशियल CO2 फिक्सेशन साठी 100% CO2 म्हणजे CO2च फिक्स करणार. O2 च्या नादाला लागणारं एन्झाईम न लागणारं एन्झाईम पाहिजे, आणि ते एन्झाईम इथं मिळवलं. ते एन्झाईम आहे PEP कार्बोझायलेज. त्याला शॉर्ट मध्ये पेपकेज असंही नाव आहे. आता फक्त एन्झाईम बदलत का नाही बदलत, सबस्ट्रेट पण बदललं. फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड सबस्ट्रेट त्याला बदललं. PP fix CO2 in presence of pepcase to produce first stable compound called as oxaloacetic acid, a 4 carbon compound. PP3 कार्बन कंपाऊंड आहे, CO2 फिक्स करणार, आणि पहिला स्टेबल कंपाऊंड बनला ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. फर्स्ट स्टेबल कंपाऊंड ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड मध्ये 4 कार्बन असल्यामुळं या पाथवेला C4 पाथवे नाव दिलेलं आहे. इट इज कॉल्ड ॲज C4 पाथवे. Then oxaloacetic acid is converted into malic acid, or by amination it is converted into aspartic acid. बर, इथं
NADPH2 म्हणजे हायड्रोजन ऑक्सिडेशन झालं, इथं हायड्रोजन वापरले. NADPH प्लस H इथं आपण लिहूया NADPH प्लस H प्लस हायड्रोजन्स वापरले. मॅलिक ऍसिड इज अ मोर स्टेबल कंपाऊंड इन C4 pathway. फर्स्ट स्टेबल OA, मोर स्टेबल मॅलिक ऍसिड. तर CO2 फिक्स होणार, शेवटी मॅलिक ऍसिड बनणार. CO2 फिक्स होणार, मॅलिक ऍसिड फायनली बनणार मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये. Then malic acid is transported to bundle sheath chloroplast. Bundle sheath chloroplast by plasmodesmata. Protoplasmic connections between two cells like bundle sheath cells and mesophyll cells. In bundle sheath chloroplast, the malic acid undergo oxidative decarbosylation. It is internal CO2 donor. Malic acid is internal CO2 donor, chemical CO2 donor. मॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन होतं कुणामध्ये, तर पायरुव्हिक ऍसिड मध्ये. आणि CO2 बाहेर पडतो म्हणून CO2 चं कॉन्सन्ट्रेशन बंडल शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये सतत हाय ठेवलं जातं बाय CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. आणि इथं लाईट रिॲक्शन्स या बंडल शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये होतच नसल्यामुळं ऑक्सिजनचा प्रश्नच नाही, आणि त्यामुळं रुबिस्कोला CO2 फिक्सेशन करण्यापलीकडे पर्यायच नाही, आणि म्हणून या प्लांटमध्ये फोटो रेस्पिरेशन निग्लिजिबल किंवा नाहीच. दिस रिलीज्ड CO2 इज फिक्स्ड इन C3 pathway टू प्रोड्यूस शुगर. ग्लुकोज बनणार, C3 pathway इथं होतो. बंडल शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये रुबिस्को आहे, तिथं C3 pathway होतो, शुगर बनवली जाते बंडल शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये. या प्रोसेस मध्ये NADP यूज केले, हायड्रोजन पण रिलीज झालेत, त्यामुळं NADPH+H+ बनले. इकडं NADPH वापरले, इकडं तयार झाले, सो नो लॉस नो गेन. Then pyruvic acid is transported in mesophyll chloroplast. And from pyruvic acid it is converted into phosphoenol pyruvic acid in mesophyll chloroplast. During this process ATP molecule is used. Generally ATP is converted into ADP, but again ADP is also used and it is converted into AMP. So ATP to ADP and ADP to AMP. So double energy is used in this regeneration of PP. तेव्हा एका CO2 चं 6 CO2 चं फिक्सेशन केलं तर एक शुगर बनणार, आणि इथं 12 ATP वापरले जातात रिजनरेशनला. हे वाक्य महत्वाचं आहे. अशा प्रकारे C4 pathway फॉलो केला जातो. याच्या सॅलियंट फीचर काय, 2 ठिकाणी CO2 फिक्स केला, डाय कार्बोझायलेशन ऍसिड सायकल म्हणून म्हणतो. पहिला स्टेबल कंपाऊंड ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, C4 कार्बन नंबर किती कार्बन आहे, 4 कार्बन, म्हणून त्याला
C4 पाथवे म्हणतो. रिॲक्शन हॅच स्लॅक कोर्शाक यांनी डिस्कवर केल्या अनेक प्लांटमध्ये. नंतर इफोर्बिया किंवा जवार असेल, मेज असेल यांच्यामध्ये किंवा अनेक स्पीसीजमध्ये वेगवेगळ्या 18 फॅमिलीमध्ये या रिॲक्शन स्टडी केल्यानंतर C4 रिॲक्शन्स. तर इथं फोटोरिस्पिरेशन निग्लिजिबल आहे. एक CO2 फिक्स म्हणजे एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवायचा असेल तर त्याच्यासाठी 6 CO2 तर लागणार किंवा 6 O2 रिलीज होणार. त्याचबरोबर यामध्ये 30 ATP लागतात. त्याचबरोबर यामध्ये 12 NADPH+H लागतात. फोटॉन तेवढेच लागतात, 48 फोटॉन्स फॉर 1 ग्लुकोज. तर एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी 30 ATP, 12 NADPH, 6 CO2 किंवा त्या प्रोसेसमध्ये 6 O2 रिलीज होणार. अशा प्रकारे या प्रोसेसमध्ये कंपाऊंड्स यूज केले जातात आणि ट्रॉपिकल रिजनमध्ये हाय टेम्परेचरमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी अशा प्रकारे प्लांटमध्ये मॉडिफिकेशन केलं आहे ट्रॉपिकल प्लांटनी स्वतःमध्ये C4 पाथवे फॉलो करून. सो इट इज हायली इफिशियंट पाथवे बिकॉज देयर इज नो फोटोरिस्पिरेशन. त्यामुळे C4 प्लांटची प्रोडक्टिव्हिटी जास्त, कारण फोटोरिस्पिरेशन नाही किंवा निग्लिजिबल. इथं त्याच रिॲक्शन दाखवलेल्या आहेत, पाहू शकता. आता NCERT मध्ये जे दिलेलं आहे बघा, मेसोफिल सेल्स, बंडल सीथ सेल्स. It is present in plants adapted to tropical region. They also use C3 pathway, main biosynthetic pathway. Large cells around vascular bundle sheath cells आहेत. They are arranged in the form of ring like necklace, hence called Kranz anatomy. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट भरपूर असतात, थिक वॉल्स असतात, इम्पेरिस गॅस एक्सचेंज म्हणून त्यामुळं इंटरसेल्युलर स्पेसेस नसतात. त्यामुळं ऑक्सिजन इकडे यायचा विषयच नाही. स्टेप्स आपण आता चर्चा केलेलीच आहे. इनिशियल CO2 फिक्सेशन कुठं होतं? मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये. सेकंडरी CO2 फिक्सेशन बंडल सीथ क्लोरोप्लास्ट मध्ये. C4 plants are special. का? कारण त्यांच्यामध्ये क्रान्झ अनाटॉमी आहे. हाय टेम्परेचरला अडॅप्ट होऊ शकतात, हाय लाईट इंटेन्सिटीमध्ये अडॅप्ट होऊ शकतात, लॅक ऑफ प्रोटोरिस्पिरेशन, ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी ऑफ बायोमास, म्हणून ते स्पेशल प्लांट आहेत. आता C3 प्लांट आणि C4 प्लांट मध्ये कंपॅरिझन आपण करूया. फोटोसिंथेसिस ऑकर्स इन मेसोफिल सेल C3 मध्ये. इकडं मेसोफिल आणि बंडल सीथ सेल मध्ये C4 मध्ये होतं. C3 मध्ये क्रान्झ अनाटॉमी ॲब्सेंट, C4 मध्ये प्रेझेंट आहे. RUDP इज अ प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर. इथं PP इज अ प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर. 3PGA 3 कार्बन कंपाऊंड, पहिला स्टेबल कंपाऊंड 3PGA आहे. इकडे ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड हा पहिला स्टेबल कंपाऊंड आहे. क्लोरोप्लास्ट आर ओनली वन टाइप, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट असतात. इथं ग्रॅनल आणि अग्रॅनल दोन्ही प्रकारचे क्लोरोप्लास्ट C4 प्लांट मध्ये असतात. फोटोरिस्पिरेशन इज हाय, इकडं फोटोरिस्पिरेशन इज अब्सेंट ऑर निग्लिजिबल. हाय CO2 कॉम्पेन्सेशन पॉइंट 25 ते 100 ml CO2 पर लिटर -1. बघा कॉम्पेन्सेशन पॉइंट जास्त आहे. इकडं लो कॉम्पेन्सेशन पॉइंट आहे.
0 to 10 ml CO2 per liter -1. ऑप्टिमम टेम्परेचर 25 डिग्री, इथं 35 ते 45 डिग्री पर्यंत काही प्रॉब्लेम नाही यांना. हे लेस इफिशियंट आहेत, हे हायली इफिशियंट आहेत. राईस, व्हीट, बीन, पोटॅटो हे एक्झाम्पल आहेत. इकडं मेज, शुगरकेन, ॲमॅरॅन्थस, सॉर्गम. सॉर्गम म्हणजे ज्वार. सॉर्गम, सॉर्गम व्हल्गर, ज्वार. शुगरकेन, सॅकॅरम ऑफिसिनारम. व्हीट, ट्रिटिकम व्हल्गर. राईस, ओरायझा सटायवा. नावं काही वेळा विचारली इकडं तिकडं जाऊ शकतात म्हणून थोडक्यात सांगितली, बाकी काही